आज बऱ्याच दिवसानं आटपाडीमध्ये आपली सभा होते आणि ती सभा अजिबात स्फोटक नसणार आहे। कारण ज्या गोष्टीसाठी आपण सातत्यानं संघर्ष करत होतो की गावगाड्यातल्या लोकांच्या मतावरती आपण एकदा विधानसभेमध्ये गेलं पाहिजे। विधानसभा कुठं आहे आपण तर बघितलीच नव्हती। आमचे सगळे पत्रकार मित्र इथं आहेत, त्यांना सगळ्यांना माहीत आहे। आम्ही पोस्टर छापायचो, असा आमचा फोटो पुढं छापायचो आणि मागं विधान भवनाचा फोटो छापायचो। तो त्या छापणाऱ्याला माहीत असेल तो कुठून घेत होता, आम्हाला माहीत नव्हतं। मुंबईमध्ये विधानसभा विधान भवन कुठं आहे आम्ही बघितलं नव्हतं। मंत्रालय कुठं आहे, त्याला मजले किती आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं। कुठल्या मजल्यावरती कुठला मंत्री बसतो याचा आमचा काही थांगपत्ता नव्हता। परंतु आम्ही खुणगाठ बांधली होती की गावगाड्यातल्या सामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिलंय, ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, तो अधिकार आणि तो हक्क मिळवायचाच म्हणून आम्ही आटपाडी खानापूर तालुक्यामध्ये काम करत होतो। आज व्यासपीठावरती माझे अनेक सहकारी आहेत, अनेक महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये सगळे महापुरुष व्यासपीठावरती आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाला जे अभिप्रेत आहे, ज्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे, त्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून सर्व महामानवांच्या प्रेरणेनं आपण महाराष्ट्रभरामध्ये अनेक वर्ष काम करतोय। खरं तर आजचा हा सत्काराचा सोहळा माझ्या सगळ्या सहकार्यांनी आयोजित केला। त्यांनी कधी प्लॅनिंग केलं, काय केलं मला माहीत नाही। मी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला होतो आणि मला सांगितलं की आटपाडीकरांनी जतमध्ये आमदार झाला म्हणून सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय। रणजित आयवळे इथं बोलले, मी खूप वेळा धडका इथं घेतल्या की बाबा आपण आमदार झालं पाहिजे, पण त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो नाही। परंतु जेव्हा 6 डिसेंबर 2006ला झरे गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली शाखा काढून मी माझा राजकारणाचा शुभारंभ केला। 2009ची विधानसभा माझ्या जीवनातली मी पहिल्यांदा खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढलो। हे श्रेय कुणाला जातं? हे श्रेय खानापूर आटपाडी तालुक्यातल्या त्या लोकांना जातं की समोर अमावस्याची काळी कुट्ट रात्र असताना जो अंधार असतो की समोरचं काहीच दिसत नाही, एकदम काळा कुट्ट, अशा काळ्या कुट्ट अंधाऱ्या रात्री एखादा काजवा चमकावा आणि उजेड पडावा, तशा पद्धतीनं इथल्या तालुक्यातल्या लोकांना जेव्हा प्रस्थापित लोक निवडणुका लढत होते, ज्याच्याकडे कारखाना आहे, ज्याच्याकडे सूतगिरणी आहे, ज्याच्याकडे बँकांच्या अनेक शाखा आहेत, ज्यांच्याकडे मोठी शिक्षण संस्था आहे, मोठा दूध संघ आहे, असाच माणूस विधानसभेची निवडणूक लढवू शकतो असं प्रत्येक माणसाच्या डोक्यात असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, ज्याला स्वतःला राहायचं घर नव्हतं, मी जेव्हा भाषण करायचो तेव्हा विरोधक म्हणायचे याला राहायला घर नाही, याच्याकडे फक्त कापड आहेत आणि सफारी गाडी आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही। मी जेव्हा भाषण करायचो तेव्हा लोक टीका करायचे। पण तेव्हा 2009ला गुळेवाडी सारखं गाव फक्त एक मतदान माझ्या विरोधामध्ये दिलं, एक मतदान। 2009 साली गुलेवाडी सारखं गाव ज्यांनी 0 मतदान विरोधकांना दिलं। 2009 साली सेंडगेवाडी सारखं गाव जिथं कधी मतदानच विरोधकांना पडलं नाही, त्यांना काय माहित होतं मी पुढे आमदार होणार की नाही होणार। आणि म्हणून आटपाडी तालुक्यातल्या विभूतवाडीपासून
गुळेवाडी, कुरुंदवाडी, झरे, पारेकरवाडी, माझं गाव पडळकरवाडी, पिंपरी बुद्रुक, तरसवाडी, घरनिकी, दांगडेवाडी, बेरगळवाडी, घाणन, जांभुळणी, कामत, वलवण, चिंचाळे, खरसुंडी, मिटकी, आवटेवाडी असेल, धावडवाडी असेल, कानकात्रेवाडी, घुलेवाडी, हे जे सगळी गावं आहेत, तनपुरेवाडी, नेलकरंजीच्या अंतर्गत असणारी मेटकरवाडी, मानेवाडी, इकडं परत गेलं तर हिवतड, गोमेवाडी, काळेवाडी, तळेवाडी, करगणीचं तर अतिप्रेम. एवढं मोठं गाव, एवढ्या मोठ्या गावानं नेहमी माझ्यावरती प्रेम केलं. काळेवाडी सारखं गाव ज्यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलं. तळेवाडी, अरे वर्गणी पण द्यायची, मतं पण द्यायची, असं कुठं राजकारण असतं काय? हा, बनपुरी सारखं गाव, इतकं मोठं गाव. तेव्हा मी पेपरमध्ये बातमी वाचली, आटपाडी तालुक्याची ती राजधानी आहे. अशा गावानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं पाठबळ उभा केलं. माळेवाडी असेल, पात्रेवाडी असेल, मतं मला कमी जास्त पडली असतील. शेटपळे सारखं गाव, तडवळे सारखं गाव, लेंगरेवाडी, मासाळवाडी, अरे माझं तर माहेरघर आहे. या लोकांनी प्रचंड ताकद मला त्या काळामध्ये दिली. इकडं खांजोडवाडी असेल, येपावाडी असेल, तिकडं माडगुळे असेल, बोंबेवाडी, आंबेवाडी, लोणारवाडी, कवटुळी, पिंपरी बुद्रुक, भिंगेवाडी सारखं गाव, मापटेमळ्यासारखं गाव. अरे आटपाडी तर इतकं मोठं गाव आहे, मी जायचं कोणाकडं, कार्यकर्ता पुढं काम करायला नाही, पण लोक मला मतं देत होती. निंबवड्यासारखं गाव तर प्रचंड प्रेम माझ्यावरती केलं. मुडेवाडी, निंबवडे, वाक्षेवाडी, अनुसवाडी, वन साइड सगळी गावं. काय गावं माझ्याबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये नव्हती, परत आली. गळवेवाडी सारखं गाव आज माझ्यावरती जीवापाड प्रेम करतं. आवळाई सारखं गाव, पळसखेल सारखं गाव, विठलापूर सारखं गाव, सेरेवाडी, अरे कितीतरी गावं आहेत. उंबरगाव, तिथली ठोंबरेवाडी, तिथली दळसवाडी, वन साइड सगळी गावं. ज्यांना पुढं काही माहीत नव्हतं म्हणे गोपीचंद धनगराचा नेता आहे. अरे दिगंचित कुठल्या धनगराचं मतदान आहे? कुठल्या खरसुंडीमध्ये कुठल्या धनगर समाजाचं मतदान आहे? 1 नंबरचं मतदान मला दिगंचिनं दिलं लोकसभेला. 1 नंबरचं मतदान. कुणी नव्हतं तिथं. पुजारवाडी सारखं गाव, तिकडं लिंगिवडे, त्यांची माणिकवाडी, तिथली ठोंबरेवाडी, नंतर आपलं राजेवाडी सारखं गाव, 12 बलुतेदारांचं क्रांतिकारी गाव, राजेवाडी सारखं गाव. अरे या सगळ्या गावांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती प्रचंड प्रेम केलं. म्हणून आज गोपीचंद पडळकर तुमच्या समोर आहे, महाराष्ट्राच्या समोर आहे. हे सगळं पहिलं श्रेय जातंय ते तुम्हाला. युटी सरांनी सांगितलं की मी जेव्हा जतमध्ये निवडून आलो आणि भिवघाटवरती आमचा सहकारी मित्र एबीपी माझाचे कुलदीप माने आले, मला म्हटले तुम्ही मुलाखत द्या. हे श्रेय कुणाला जातं? आणि म्हणून मी जबाबदारीनं बोललो होतो की माझ्या राजकारणाचा पाया या खानापूर आटपाडीतल्या जनतेने खोदला. त्या पायामध्ये महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने दगड नाही शिसं ओतलं, इतका मजबूत पाया केला. तुम्हाला महाराष्ट्रातला धनगर समाज, विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, सगळ्या लोकांनी माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्यावरती भयंकर प्रेम केलं आणि माझा पाया एकदम मजबूत करून टाकला. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, गरीब मराठा, ओबीसी, मायनर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांनी माझ्या या जीवनामधल्या राजकारणातल्या जीवनातली भिंत बांधली. आणि ती भिंत इतकी मजबूत होती ना, त्या भिंतीला तडाच जाऊ शकत नाही. आणि मी वाट बघत तो स्लॅब कोण टाकणार, स्लॅब कोण टाकणार. अरे बाजू घेणारा राजकारणात सक्षम असावा लागतो. आणि भारतीय जनता पार्टी आणि माझा नेता देवाभाऊनी 14 मे 2020 ला या इमारतीवरती स्लॅब टाकला विधान परिषदेच्या माध्यमातून. त्यांना वाटलं असेल एक थर टाकून जमणार नाही, म्हणून जतचं तिकीट देऊन दुसरा थर टाकला. आता स्लॅब एकदम मजबूत झाला आणि जतच्या माझ्या मायबाप जनतेने तिथं शिखर बांधलं. जतच्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देईल. आता कळत चढवतील, कोण चढवायचे ते चढवतील, पण जतच्या लोकांनी मला खरंच खूप, इथं सगळे सुनील भाई आहेत, संजय तेली आहेत, रवी मानवर आहेत, अतुल दादा आहेत, सरदार पाटील आहेत, आणखी काय काय गडी कटळून गेले, हाके साहेब आहेत, युवा सरपंच अनेक गावचे इथं उपस्थित आहेत, सुरेश खाली बसलाय, सगळे हात करतात, अनेक मुलं इथं आलेले आहेत. मला आता वाटायला लागलं माझी चूक झाली का काय, मी 2014लाच तिकडे यायला पाहिजे होतं. एवढं सोपं नव्हतं. मला तिकीट देऊ नये म्हणून काही लोकांनी जंग पछाडलं.
तर मित्रांनो, देवाभाऊ सागर बंगल्यावरती खुट्टा ठोकून बसलेला माझा नेता आहे. त्यांनी मला बहुतेक 26 तारीख त्या दिवशी होती, शनिवार होता, त्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर केली. 20 तारखेला मतदान होतं. म्हणजे 24 दिवसामध्ये जतच्या मायबाप जनतेनं 40,000च्या फरकानं मला मुंबईच्या विधान भवनामध्ये पाठवलं. जतकरांना माझा शब्द आहे की ज्या भावनेनं तुम्ही मला आमदार केलाय, तुम्ही माझा सन्मान केलाय, मी आता माझ्या आयुष्यामध्ये जतच्या मातीचा दिवसेंदिवस सन्मान वाढेल असंच काम करेन. जत विधानसभा मतदारसंघातील जनतेला मी जो शब्द निवडणुकीच्या निमित्तानं दिलाय, तो शब्द आणि शब्द मी पाळेल. आटपाडी माझी जन्मभूमी आहे. आटपाडीतल्या लोकांनी हे रोपटं लावलाय, पण माझी कर्मभूमी आता आटपाडीच्या सोबत जत विधानसभा मतदारसंघ ही माझी कर्मभूमी आहे. आणि तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवणे ही माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. जतवाल्यांना तर आता अनुभव आलाय. वातावरण मनानच दुरुस्त व्हायला लागले. सकाळी मी MSEBच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि किती ट्रान्सफॉर्मर लागणार आहेत, 63चे 100 किती करायला लागणार आहेत, खानापूरची आणि जतची एकत्रच घेतली. मी जरी इथला आमदार नसलो तर इथलं काम तर मला करावं लागेल. आज बघितलं का तुम्ही सगळी लोक काम धंदा व्याप सोडून, कोणाला गाडी घोडं दिलंय का, सगळे इथं आलेले आहेत ताकदीनं. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. पाणी, शेती आणि उद्योग ह्या त्रिसूत्रीवरती मी इथून पुढे काम करणार आहे. ज्या गावाला पाणी मिळालं नाही त्यांना पाणी, ज्या शेताला पाणी मिळालंय तिथं आधुनिकतेची शेती आणि उद्योग, हे 3 विषय घेऊन मी जतमध्ये उतरलोय. तेच विषय घेऊन मी आटपाडीमध्ये उतरलोय. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आता संघर्ष करायची गरज नाही. शिवराम, आपण खूप संघर्ष केला. तुम्ही म्हणणार सारखा संघर्षच वाटायला येतोय का काय? चिंता करू नका. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून बारीक तोंड करू नका. अजिबात करू नका. अजिबात करू नका बारीक तोंड. संघर्षाचे दिवस आता आपले संपलेत. आपलं सरकार आलंय, आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री झालाय. त्या नेत्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गोरगरीब उपेक्षित लोकांची कामं आपल्याला आता करायची आहेत. या जत विधानसभेतली, खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची कामं आपल्याला करायची आहेत मित्रांनो. त्यामुळे आता संघर्ष ज्यांना करायचा आहे त्यांना करू द्या ना. पण संघर्ष करणं मेजर एवढं सोपं नसतं का? असतंय. अरे या पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती किती वेळा केस दाखल झाल्या की नाही झाल्या? 1 लाखाच्या फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलीस स्टेशनमध्ये हजरच झालो नाही. जेव्हा जेव्हा मला अटक केलं, माझे विरोधक येडे होऊन गेले. अरे आता करायचं काय? याला जेलमध्ये टाकला तर फटाकड्या उडवतोय, बाहेर आला तर फटाकड्या उडवतोय. आहे का नाही? बरोबर. अजून काय काय झालं? ज्यावर केसेस असतील, जेलमध्ये जाताना फटाकड्या उडवलेल्या. सांगलीतनं आपण जेलमधनं सुटलो, येताना फटाकड्या उडवल्या. कोर्टानं केस दाखल केली विट्यामध्ये. आटपाडीत केस दाखल झाली. म्हणजे गेलो, सुटलो म्हणून परत 2 केसेस. जेलमध्ये गेलो, 2-2 महिने राहिलो. महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं ह्याला लॉटरी लागली आहे. अरे आम्ही किती घासले आम्हाला माहित आहे. तुम्हाला काय माहित आम्ही काय काय केलंय? त्याला वाटतं ह्याला काहीतरी लॉटरी लागली आहे. विधान परिषद मागच्या दारानं आलाय. अरे आता पुढचं लात घालून दार मोडून आता विधानसभेमध्ये गेलो आहे. आणि ते जतच्या लोकांनी पाठवलाय. आणि त्या विधानसभेमध्ये गरिबांची बाजू लावून धरणार आहे, ताकदीनं लावून धरणार आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही चिंता करायचं कारण नाही. आज तुम्ही सगळेजण एक होता म्हणून मी आमदार झालो. एकीमध्ये प्रचंड ताकद असते. जतमध्ये नेते सगळे माझ्या विरोधात गेले, पण गावागावातली जनता एक झाली. तुम्ही माझ्यासोबत एक होता म्हणून आज मी नेता म्हणून तयार झालो. गिर जाते हैं वो जो अकेले चलते हैं, गिर जाते हैं वो जो अकेले चलते हैं, मंजिलें उनकी होती है
जो साथ साथ चलते हैं, जो साथ साथ चलते हैं. आपण आता 17 वर्ष साथ साथ चलतोय. आता महाराष्ट्रातली सगळी लोक आपल्याबरोबर ताकदीनं आहेत, पूर्ण शक्तीनिशी आपल्यासोबत आहेत. त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही आहे. संघर्ष करणारे लोक आता कोण विरोधात असतात त्यांना संघर्ष करावा लागतो, पण संघर्ष करायची लोकांची मानसिकता नाही आहे. जेव्हा इथं माझ्यावरती 307 दाखल झालं, महाविकास आघाडीचं सरकार होतं बरोबर ह्याच चौकात. तो इतिहास सगळा सांगत नाही. अरे आम्ही वाघाच्या काळजाची नुसती भाषणात म्हणणारी माणसं नाही आहे. तुम्ही किती जरी आला तर आम्ही पळणारे नाही आहे, बरोबर का नाही? माझ्यावर 307 केस होती आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं. आणि मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशी एसटीचं आंदोलन होतं आझाद मैदानावरती. आता एसटीचं आंदोलन मी पुकारलंय, इकडं तर 307 ची केस पडली आहे. मी म्हणलं ते आंदोलन होणार, आझाद मैदानावरती जाणार. सदाभाऊ मी आझाद मैदानावरती गेलो. महाविकास आघाडीवाल्यांची गडबड चालू केली, ह्याला अटक करा. एसपीनं फरमान सोडलं सांगलीच्या, जावा मुंबईला. टीम तयार केली. टीम मधल्या प्रमुखाचाच मला फोन आला, एसपीनं पाठवलंय, आम्ही मुंबईला यायला लागलोय. मी म्हणलं जास्त त्रास करून घेऊ नका, मी आझाद मैदानावरती आहे, इथं मला तुम्ही अटक करायला या. असे आम्ही आहे, पळपुटे आम्ही नाही आहे, अजिबात पळपुटे नाही आहे. रात्री आला तर आकाशवाणीला आहे, दिवसा आला तर आझाद मैदानावरती आहे. धाडस झालं नाही अटक करायची. ते तुमच्यामुळं, तुम्ही मागं असल्यामुळं. ॲड्रेस सांग, टीव्हीवरच आहे ना कंटिन्यू, आम्ही घाबरत नाही. त्यामुळं महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्यासाठी मतदान केला, परंतु विश्वासघात झाला. मुख्यमंत्री पदावरती देवाभावना बसू दिलं नाही. एक वेगळी अनैसर्गिक आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार झाली. सत्ता आपली गेली, परंतु आम्ही सगळे ताकदीनं, तेव्हा 105 विधानसभेचे आमदार होते, देवाभाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिले. एक सुद्धा आमदार त्यातला हटला नाही, कारण भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा विचारावरती काम करतो, तो संधी साधू असू शकत नाही. आता महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे, आता मी त्यावरती जास्त बोलू नये, पण गेली का नाही सांगा. कुणाच्यात हिंमत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची? समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत, हिंमत आहे लढायची? 2019चं भाषण आहे का? देवाभाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल, पुन्हा येईन म्हणून. त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं? आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण? लढणं एवढं रक्तात असावं लागतं. लगेच वळचणीला पळतेत ही लोक, लढू शकत नाहीत, ती हिंमत नाही. पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची? वळचणीला कोण जातं? साप, उंदीर, आपल्या कोणात कोण असतं वळचणीला? वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही, तो समोर येत असतो रस्त्यावरनं. ज्यांना कुणाला करायचं ते करू द्या. आता आपला संघर्ष संपलाय, कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे. रास्ते खुद ब खुद आसान हो जाते हैं, रास्ते खुद ब खुद आसान हो जाते हैं, हौसले जब बुलंद हो जाते हैं, हौसले जब बुलंद हो जाते हैं. अरे जो गिरकर फिर संभल जाए, जो गिरकर फिर संभल जाए, वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं, वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं. त्यामुळे पडायचं उठायचं, पडायचं उठायचं हे आपलं सगळं सारखं चालूच होतं, सारखं चालू होतं. पण आता जत करानी इतक्या ताट म्हणे, अरे मी तर एवढा रुबाबात फिरतोय ना आता. खरंच अगोदर कसं विधान परिषद म्हणल्यावर, अरे तुम्ही बघितलं मीडियात काय बोललो, हा ह्यो मागच्या दाराला आणलाय, हे भाजपला असंच बोलायला ठेवलाय, अमुकच झालं तमुकच झालं. आता म्हणलं आला लात घालून आलोय, आता तुम्ही बोला माझ्या विरोधात. कुणाच्यात हिंमत आहे मी तुम्हाला फेस करतो. बोलायलाच कोण तयार नाही, आता बोलायचं कुणाच्या विरोधात? सगळं गणित आता पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे. ताकद लागते,
हे माझे सगळे पत्रकार मित्र आहेत ना, त्यांनी पडत्या काळामध्ये मला खूप मदत केली. आता दिसते तिथं सूरज भैया प्रक्षाळे आहेत, लक्ष्मणराव आहेत, कांतीलाल कारळे आहेत, प्रशांत भंडारी आहेत, नागेशराव काही आले नाहीत वाटतं सभेला, पण त्यांना अडचण असेल, पण त्यांनी पडत्या काळात मला मदत केली आहे. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, तुमचा आभार व्यक्त करतो की जेव्हा कोणी आमची बातमी लिहित नव्हतं तेव्हा तुम्ही आमच्या बातम्या लिहित होता. आम्ही तुम्हाला शोधत होतो, आता तुम्ही मला शोधताय, मी तुम्हाला सापडत नाही, पण मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी काय आहे? या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते आहेत की ज्यांना ग्रामपंचायतचं तिकीट मिळालं नाही, पंचायत समितीचं तिकीट मिळालं नाही, झेडपीचं तिकीट मिळालं नाही, आमदारकी आणि खासदारकीचा विषय सोडून द्या, त्यांनी त्यांचं आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी अर्पित केला. 2022चा विषय समोर घ्या. देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी त्यांना बहुमत दिलं होतं. अनेक सक्षम नेता, या महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता, त्या नेतृत्वाला उपमुख्यमंत्री व्हावं लागला. म्हणजे या नेत्यानं आपल्या समोर एक त्यागाचं उदाहरण दिलंय. या नेतृत्वानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा याचं एक उदाहरण आपल्या समोर घालून दिलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं आता देवाभाऊ हे आपल्याला, माझ्यासाठी तर ते श्रीकृष्णासारखे आहेत. देवाभाऊ हे माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे आहेत आणि त्यांचा शब्द आणि शब्द मला भगवद्गीतेतल्या शब्दाप्रमाणे आहे. मित्रांनो, असा नेता आपल्याला मिळालाय, कशाला चिंता करताय? काळजी करू नका. देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणजे होल पॉवर इज आवर पॉवर. कशाला चिंता करताय? हा, अरे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नाहीत झाले, गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय. देवाभाऊ मुख्यमंत्री नाही झाले, या माझ्या आटपाडीतल्या 12 बलुतेदाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय. या महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्याचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय. ओबीसीचा, मायनर ओबीसीचा 18 पगड जातीतला पालात राहणारा तो पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय. तुम्ही चिंता करू नका. तुमचे प्रश्न मला सांगा, तुमचे प्रश्न देवाभाऊंना सांगा. ते प्रश्न सोडवण्यासाठी आता आपलं सरकार आलंय. आता हे डोक्यातनं काढून टाका. कुणाच्या आडवं उभं जायची गरज नाही. सगळे आता धडकून धडकून जमलेत आपल्याला. किरकोळ गोष्टीकडे लक्ष देऊ नका. किरकोळ गोष्टीला हे बच्चे कंपनी आहे, हे बच्चे कंपनी आहेत. आता आटपाडीतली सगळी जबाबदार लोक आहेत. आपली रॅली येताना लाईट गेली, तुम्ही बघितलं. ही बच्चे लोकांचा खेळ आहे हा. अरे आमचं चाललंय काय, तुमचं चाललंय काय? आमचा इकडं सन्मान चाललाय, तुम्ही डांबाजवळ जाऊन उभा राहिलाय. बटन बंद चालू, बंद चालू, बंद चालू. काय असं नाही. घरात लाईटा लावा, येतंय कोण जातंय का बघा. बाकीचं चिंता करत बसू नका. इकडं आम्ही अंधारात उजेड करतोय, आमचं टेन्शन घेऊ नका. अरे आम्ही मेंढक्याची पोर आहे, आमच्या वाड्यावरती कधीच लाईट नसते. आमच्या वाड्यावरती कधीच लाईट नसते. पण आमचा शिंगाटी बकरा जेव्हा धडक देतो तेव्हा कंबाडर राहत नाही. आज राज्यामध्ये काय चालू आहे? आपलं सरकार आल्यानंतर काय करायचंय? तुम्ही मला आमदार केलंय, मी तिथं काय करणार आहे? तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केली की सत्तेचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही, संस्थांचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही. आणि म्हणून देवाभाऊचं मी अभिनंदन करतो की पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसीचं वेगळं मंत्रालय स्थापन केला. हा क्रांतिकारी निर्णय होता मित्रांनो. ओबीसीचं वेगळं मंत्रालय नव्हतं. सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आपल्याकडे योजनाच येत नव्हत्या, विषय सोडून द्या. मंत्रालय असायचा प्रश्न नाही. या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंत अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले. पै पावण्याच्या पलीकडे त्यांची गाडी गेलीच नाही.
देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि त्याने महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था पहिल्यांदा स्थापन केली. राजश्री शाहू महाराजांच्या नावानं राजश्री शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था, आणि हजारो पोरं आज MPSC आणि UPSC सिलेक्ट झाले. मित्रांनो, हजारो मुलं. हे काम देवाभाऊंचं आहे मित्रांनो, हे काम देवाभाऊंचं आहे. लगेच महाज्योती केली. महाराष्ट्रातल्या 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसींच्या साठी महाज्योती नावाची संस्था स्थापन केली. मित्रांनो, हे जे 12 बलुते जे मायनर ओबीसी आणि ओबीसी आहेत यांच्यासाठी ही संस्था काम करते, विद्यार्थ्यांच्यासाठी. आणि मग या संस्थेच्या माध्यमातून कोण तहसीलदार झाला, कोण प्रांत झाला, कोण कलेक्टर झाला, कोण PSI, कोण DYSP, कोण SP, कोण BDO, वेगवेगळ्या खात्यात पोरं जायला लागली. आणि 22 पोरं गेल्या वर्षी, सुताराचा, लवाराचा, कुंभाराचा, घिसाड्याचा पोरगा, एक तर पोरगा अनाथाचा आहे, तो वैमानिक झाला. आणि त्याचा सगळा खर्च या महाज्योती संस्थेनं भरला. महाज्योती संस्थेनं भरला. हे देवाभाऊनं केलंय. आता आचारसंहिता लागण्यापूर्वी गोर बंजारा नावाचा समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, जो रात्रंदिवस राबतो, कष्ट करतो, आपल्याकडे माती काम करायला येतात. या बंजारा समाजासाठी सरकारनं आणि तत्सम विमुक्त भटक्या जमातीतल्या मुलांच्यासाठी वनारटी नावाची संस्था स्थापन केली आहे. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था. म्हणजे बंजारा समाजाच्या मुलांना 300 कोटी रुपयाचं बजेट यावर्षी मिळेल. मग विचार करा, बार्टी मागासवर्गीय मुलांच्यासाठी, TRTI आदिवासी समाजासाठी, सारथी मराठा समाजासाठी, महाज्योती ओबीसी समाजासाठी, आणि वनारटी स्थापन केली ही बंजारा समाजासाठी. आणि म्हणून मी आमदार झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी करतोय की ओबीसी हा मोठा समाज आहे, आणि ओबीसी मध्ये धनगर, माळी, तेली, वंजारी आणि त्याच्या पाठोपाठ बंजारा हे मोठे समाज आहेत. आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी अशी आहे की तुम्ही यामध्ये सुद्धा बायफर्गेशन करा. महाज्योतीच्या मधून तुम्ही आता वनारटी स्थापन केली आहे, तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मुलांच्यासाठी स्मार्टी नावाची संस्था स्थापन करा. सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही धनगर समाजाच्यासाठी स्थापन करा. वंजारी समाजासाठी गोपीनाथरावजी मुंडे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही वंजारी समाजासाठी करा. गोर बंजारासाठी जर वनारटी स्थापन केली असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही भटके विमुक्त जमाती घेतल्या असं म्हणत असाल, त्याची स्पष्टता आणा. आणि जर त्याची स्पष्टता आणता येत नसेल तर राहिलेल्या भटक्या विमुक्तांच्यासाठी उमाजीराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांच्या मुलांच्यासाठी स्थापन करा. ही मागणी मी सरकारकडे करतोय. ही मागणी दिसायला छोटी दिसते, पण ही क्रांतिकारी आहे. कारण काय होणार आहे यातून? आमची मुलं शिकणार आहेत. आमची जर मुलं शिकली, अधिकारी झाली, आमच्या मुलांच्या मध्ये शैक्षणिक क्रांती होईल. नुसतं भाषणात बोलून होणार नाही. ही संस्था स्थापन झाल्याच्या नंतर शैक्षणिक क्रांती होईल. शैक्षणिक क्रांती झाली तर आर्थिक क्रांती होईल. आर्थिक क्रांती झाली तर सामाजिक क्रांती होईल. आणि सामाजिक क्रांती झाल्यानंतर राजकीय क्रांती करण्यापासून कोणच तुम्हाला रोखू शकत नाही. त्याचं सगळं मूळ या संस्थांच्या मध्ये आहे आणि ते देवाभाऊ करू शकतायत मित्रांनो. आणि म्हणून आपण ही मागणी आता सरकारकडे करतोय. आणि ते करून घ्या ना. तुम्हाला माहित आहे, मागणी केली का मी परत गप्प बसत नाही. मी पूर्ण वेळ सरकारकडे पाठपुरावा करतोय. पूर्ण वेळ सरकारकडे लक्ष देऊन ह्या योजना, ह्या संस्था स्थापन करून घेणार आहे. मित्रांनो, दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सभागृहामध्ये पण मांडला विषय. तो सभागृहामध्ये विषय काय मांडला की आमच्या सगळ्या महापुरुषांचे फोटो विधानसभा, विधान परिषद, सेंट्रल हॉल मुंबई आणि मंत्रालयाचा जो प्रवेशद्वाराचा मोकळा पॅसेज आहे त्यामध्ये तुम्ही आमच्या सगळ्या महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत, तैलचित्र लावलं पाहिजे. ही आपली मागणी योग्य आहे का अयोग्य आहे?
कोणाकोणाला वाटतं योग्य हात वर करा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्या भैरजी नायकांनी काम केलं त्यांचा इतिहास आमच्या पोरांना माहित नाही. अरे मग जेव्हा भैरजी नायकांचा फोटो तैलचित्र मंत्रालयाच्या पॅसेज मध्ये आम्हाला दिसल, लोक विचारतील अरे हा फोटो कुणाचा आहे. विचारल्यानंतर शोधतील, सर्च करतील, गुगलला युट्यूबला जातील आणि त्यांचा इतिहास शोधतील. राजे उमाजी नायकांचा इतिहास शोधतील. महात्मा बसवेश्वरांचा फोटो लागला पाहिजे, अण्णाभाऊ साठेंचा फोटो लागला पाहिजे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा फोटो लागला पाहिजे, यशवंतराव मल्हाररावांचा फोटो लागला पाहिजे. हे सगळे महापुरुष आहेत. नरहरी सोनाराम पासून जीवा महालेपर्यंत, शिवा काशीदाम पासून, हे ज्यांनी ज्यांनी या राष्ट्रासाठी काम केलंय, अनेक महापुरुषांची यादी आहे. हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे मंत्रालयामध्ये. आमचं जेव्हा पालातलं पोरग जर गेला तर त्याला सुद्धा वाटलं पाहिजे हे मंत्रालय माझं आहे, हे माझ्या बाप जाद्याचं आहे, हे प्रस्थापिताच्या बाप जाद्याचं नाही. हे त्याला त्या दिवशी वाटेल की आमच्या महापुरुषाचा फोटो ह्या मंत्रालयामध्ये लागेल, नागपूरला लागेल, मुंबईला लागेल. आम्ही आपलं दबावातच इकडं तिकडं बघत, अरे का यांच्या कुणाच्या प्रस्थापिताच्या बापांची मालमत्ता नाही आहे. या प्रस्थापितांच्या छाताडावरती तुम्ही नाचा. देवाभाऊ हा प्रस्थापितांचा कर्दन काळ आहे मित्रांनो, कर्दन काळ आहे. लटा 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 कापतेत, पाया पडते ही लोक. एवढं आता काय बोलू नये, सगळं वातावरण पेटतंय मी बोलल्यानंतर. पण अरे मी इतकं बघतोय ना, अरे लाचार लोक आहेत, लाचार. एक नंबरचे भित्रे, पोलीस स्टेशन शिवाय पान हलत नाही. विचार करा, या सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला एक यांचं न ऐकणारा पीआय आला, हे घरी राहतच नाही, राहू शकत नाही. आता माझ्या विरोधात कुठलाही पीआय आला नाही, एसपी आला, मी अजिबात घाबरत नाही. का आम्ही काहीच केलं नाही ना, कायला घाबरू आम्ही, बरोबर का नाही. तहसीलदार उलटा आलं, ह्यांचं गाणं बिघडलं. तलाठी उलटा आलं, ह्यांचं गाणं बिघडलं. ह्यांचं गाणं सगळं ह्याच्यावर अवलंबून आहे. प्रशासनावरती या महाराष्ट्रातल्या 70% पुढाऱ्यांचं गाणं अवलंबून आहे का नाही. आता इथं बोंबेवाडीला जीसीबीनं वाळू वडतंय. कोण वडतंय, काय वडतंय, तो माझा विषय नाही. वडतंय का नाही वडत, रातभर वडतंय, तिकडं कोण बघना. मी कलेक्टर साहेबाला फोन केला, तहसीलदारच्या पगारावर बोजा चढवा ना, सगळ्या नदीचा पंचनामा करून. पैसे खाताय म्हटल्यावर त्याच्या आधी चढवा ना. मग हळूहळू खाली या. सर्कल, तलाठी, कोतवाल बी आपल्या तालुक्यात काय काय बहादूर आहे, ती तहसीलदारच आहेत. असू दे, आपले आहेत, ती गरीब आहेत. हे सगळं चालू असतंय या सगळ्या प्रक्रियेमधून. आणि त्यामुळं तुम्ही अजिबात नाराज व्हायचं नाही. मी पूर्ण वेळ आता भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रभर काम करणार आहे. तुम्हाला माहिती आहे मी फिरत असतोय, दुसरा काय काम धंदा आपल्याला नाही आहे. आपली काय सुदगिरणी, बँक, कारखाना काय नाही. आपण गाडी आणि आपण, दुसरं काहीच नाही आपल्याकडं, आणि तुम्ही. त्यामुळे आता पूर्ण वेळ भाजपासाठी काम करायचं, हिंदुत्वासाठी काम करायचं आहे, बहुजनांच्यासाठी काम करायचं आहे, भटक्या विमुक्तांच्यासाठी काम करायचं आहे, मागासवर्गीय भावांच्यासाठी काम करायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं पालातल्या माझ्या भावांच्यासाठी काम करायचं आहे. पालातल्या केलं पाहिजे का नाही सांगा. तुमच्या गावात जे पालात आता आलेले आहेत लोक, आपण कधी गेलोय का सांगा. दिवाळी झाली, दसरा झाला, आपण गेलो त्यांच्याकडं, गेलो का. आपल्या घरात कानूलं केलं, कापण्या केल्या, लाडू केल्या, कपडे नवीन आणले, दिवाळी झाली, उठणं आणलं, वाशेल तेल आणलं, मोती साबण आणला. पण त्या पोरांना साबण आहे का. आपण कधी विचार केला. आपली मानसिकता आता बदलायला पाहिजे. प्रत्येक दिवाळीला किमान एक पालात मी मदत देणार आणि त्याला माझ्या घरी त्याची दिवाळी साजरी करणार का कोण पुढच्या दिवाळीला. केलं पाहिजे ना. काय नाही रे बिचाऱ्यांच्याकडं, ना रेशन कार्ड, ना मतदान कार्ड, ना घर, ना जागा. तहसीलदाराकडे गेलं तर काय म्हणतंय तहसीलदार, 1961 पूर्वीचा जन्माचा पुरावा द्या. 1961 पूर्वी जन्माचा पुरावा जर आमच्याकडे असता तर आम्ही भटकत राहिलो असतो का. हे जर साधं कळत नसेल तर ह्या गोष्टीला काय अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे, या भटक्या विमुक्तांच्यासाठी आणि पालात राहणाऱ्या लोकांच्यासाठी सरकारनं वेगळं बजेट केलं पाहिजे आणि दर बजेटमध्ये त्यांचे पैसे आले पाहिजे. दर बजेटमध्ये
मायनर ओबीसींच्यासाठी हे केलं पाहिजे आणि ते आपल्याला करायचं आहे. आता सरकार आपल्यामुळे तुम्ही नुसती आयडिया सांगा. देवाभाऊ तिथं बस, देवाभाऊच काय कारखाना नाही, सुदगीन नाही, बँक नाही, मेडिकल कॉलेज नाही, काय नाही. त्यामुळे पुढची लय भेटते. पुढच्याला वाटतं काय तर काढून अडकणं कसं, अडकत नाही रे, अडकत ते कसं, अडकत नसते. ते लोकांच्यासाठी काम करतायत. ते मुख्यमंत्री मिरवण्यासाठी नाही झाले, ते महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्यासाठी मुख्यमंत्री झालेत. आज आपल्या टेंबूला पैसे कुणी दिले, कुणी दिले? टेंबू कधीपासून आहे? नुसत्या टेंबूला नाही दिले, 165 प्रकल्पांना पैसे दिलेत. किती किती? हे जेव्हा जलसंपदा मंत्री होते ना आपले साहेब बुद्धिवान, त्यांनी 5 प्रकल्पांना मंजुरी दिली. किती किती? आणि आपल्या साहेबांनी किती दिली 2.5 वर्षात? मग प्रत्येक ठिकाणी ते म्हणले कुणाला जनक व्हायचे त्यांनी तुम्ही तिथल्या तिथं तालुक्याला होऊन जावा. त्यात काय देवाभाऊ जनक कुठंच होत नाहीत, परंतु तुमच्या पद्धतीनं व्हा, त्यांचं काय ऑब्जेक्शन त्याविषयी नाही. आता जतला दिले, जतला तर भाजपचा आमदार पण नाही, बरोबर का नाही सुनील भैया? जतला भाजपचा आमदार नाही तरी 2000 कोटी रुपये दिले. आता तिथं कुणाला तरी जनक करून टाका राव, रिक्त जागा आहे. नाही मार्केटिंग करावं लागतं, तुम्ही करा, मला नको, पण तिथल्या कुणाला तरी करून टाका. हा म्हैसाळ योजनेचा जनक जत पासून पूर्व भागासाठी, जत भागून पश्चिम भागासाठी एक, कवठे मंगाचा वेगळा. प्रत्येक ठिकाणी ह्या जागा रिक्त आहेत त्या भरून घेतल्या पाहिजेत. मी एक सरकारकडे मागणी करणार आहे, टेंबू योजनेला क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवडी यांचं नाव दिलं पाहिजे. ह्या सगळ्या लोकांचा व्हिडिओ करून घ्या, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला द्यायचं आहे. तुमचं सगळ्यांचं एकमत आहे का? नागनाथ अण्णांचं नाव ह्या टेंबू योजनेला दिलं पाहिजे. नागनाथ अण्णाच्या ट्रकात बसून कोण कोण पाणी परिषदेला आलता, हात वर करा सगळे. पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, पूर्ण योजनेला, फाट्याला कुणाचं पण नाव द्या, पूर्ण योजनेला नागनाथ अण्णांचं नाव टेंबू गावापासून सांगोल्याच्या शेवटच्या गावापर्यंत, इकडं मान, खटाव, आटपाडी, कवठे मंका आणि जतचे काय गाव आहेत, कडेगावची गावं, अन्य काय गावं असतील, तासगाव मधली काय गाव आहेत, ह्या संपूर्ण योजनेला क्रांतीवीर नागनाथ अण्णांचं नाव दिलं पाहिजे. कारण त्या बिचाऱ्यानं आमच्यासाठी इतकं केलंय की ते उभा पण राहिले नाहीत. निवडणुकीला आम्ही त्यांना मतदान पण दिलं नाही. मग बाकीच्यांना कुणाची द्यायची नावं त्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही, त्याच्यावरती आमची टीका टिप्पणी नाही. प्रत्येक फाट्याला एक नाव दिलं तरी आमचं ऑब्जेक्शन नाही, त्याचे माझे सहमती आहे, माझं अनुमोदन आहे त्या गोष्टीला. पण नागनाथ अण्णांचं नाव दिलं पाहिजे. आटपाडी ते तंबू ठोकून राहायचे. जर आपल्याला चांगली जागा मिळाली तर एक छोटं चांगलं स्मारक जर आपल्याला नागनाथ अण्णांचं करता आलं तर त्यातून उतराई होण्यासारखी आपल्याला एक संधी आहे. कारण आज आपण हे सगळं बघतोय, ते कुणाला पटत नव्हतं हो, पाणी असं येणार म्हणून, पाणी असं येणार हे कुणालाच पटत नव्हतं. परंतु ते नागनाथ अण्णांनी सांगितलं बिचाऱ्याने. गावागावात यायचे, त्यांची गाडी पुकारायला यायची, मागणं ते यायचे, त्यांच्या अगोदर त्यांचे लोक यायची, ती योजना समजावून सांगायची, ट्रका गावागावाला पाठवायचे. हे सगळं कसं काय शक्य आहे? मी पहिल्यांदा आटपाडीला त्या ट्रकातच आलो होतो नागनाथ अण्णांच्या. 25 वर्ष नागनाथ अण्णांनी संघर्ष केला. ह्याच मैदानावरती अण्णांची सभा असायची. गणपतराव देशमुख साहेब हे प्रत्येक सभेला असायचे, बाकीचे सगळे नेते मंडळी असायचे. अण्णांच्या या पाणी चळवळीतून अनेक नेते तयार झाले. आज त्यांचं नाव देण्याची नितांत गरज आहे या आपल्या योजनेला, आणि ती आपण मागणी मी सोमवारी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दलचं पत्र देतोय. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. आणि कसलंही काम असलं, ब्रह्मशेट्टी तुम्हाला सांगितलंय की ते काम आपण कुणाचंच आडू दिलं नाही. सत्ता आपली असो अगर नसो, आम्ही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं पाठबळ उभा केलं आहे, पूर्ण शक्तीनिशी ताकद उभा केली आहे. आता तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मित्रांनो, आपल्याला कुणावरती अन्याय करायचा नाही, परंतु अन्याय आता अजिबात सहन करायचा नाही. लय गमती जमती झाल्या आणि आपण आता म्हणून थांबू थांबू थांबू, अजून आपल्याला काहीच नाही. जो तो उठतोय बाऊ करतोय. आता बाऊ करायला गेला तर ठोसा बसेल. आता बाऊ बिऊ अजिबात चालणार नाही. प्रत्येक गोष्टीचा हिशोब होणार, म्हणजे ज्यांनी अन्याय केलाय त्यांचा होणार, जे आमच्या विरोधात पण असतील त्यांची आम्ही कामं करतोय. कुणाला आमचा त्रास नाही, सरकारचा आमच्या कुणाला त्रास नाही.
नवीन नवीन आपल्याला प्रयोग करायचे आहेत. सोलारचं आता मोठं काम आपल्या तालुक्यामध्ये उभा राहत आहे. सोलारसाठी आता आम्ही जतमध्ये सुद्धा मोठं काम उभा करतोय. शाश्वत पैसा प्रत्येक कुटुंबाकडे आला पाहिजे, शाश्वत पैसा. मला कुलाळवाडी नावाचं गाव आहे, त्या गावानं मला वन साइड मतदान दिलं आणि म्हणून मी त्यांना बक्षीस देणार आहे. सगळं गाव सोलरवरती करणार आहे, पूर्ण गाव सोलरवरती. आपली पण गावं करा. सरपंचाला माझी विनंती आहे, आपलं प्रत्येक गाव आपण सोलारवरती करू शकतो. तुमचं निधी 15व्या वित्त आयोगाचा असेल, आमच्याकडून काय फंड घ्या. आता माझा इथं नाही वापरता येणार, पण अन्य दुसरं फंड तुम्हाला वापरता येईल. जतमध्ये पण सरपंचांना माझी विनंती आहे की आपलं गाव आपण सोलारवरती करून टाकू. म्हणजे लाईट बिल 30 वर्ष 0, 60% त्यामध्ये सबसिडी आहे. त्यामुळे असे नवीन नवीन प्रयोग आपल्याला करावे लागतील. आता सांगलीमध्ये मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी 100 मुलांचं 100 मराठा समाजाच्या मुलींचं वसतिगृह चालू झालं आहे. ओबीसींच्या 100 मुलांचं, ओबीसीच्या 100 मुलींचं वसतिगृह चालू झालं आहे. ओबीसींच्या मुलांना ज्यांना वसतिगृहात ॲडमिशन मिळत नाही त्यांच्यासाठी देवाभाऊनं स्वाधार नावाची योजना आणली आहे की 600 मुलांना आटपाडीत जर शिकायला असतील, जर मुलगा बोंबेवाडीचा आहे तो आटपाडीत शिकतोय तर त्याच्या खात्यावरती 38,000 रुपये आपलं सरकार भरतं आहे. जर करगणीचा मुलगा सांगलीत शिकायला गेला त्याच्या खात्यावरती 43,000 रुपये भरतोय. जर खरसुंडीचा पोरगा ज्या महानगरपालिका ड वर्गाच्या आहेत आणि अमरावती नाशिकला शिकायला गेला तर 51,000 रुपये आपलं सरकार त्या खात्यावरती भरतंय. आणि जर आपला पोरगा मेढे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी जर आपला पोरगा शिकायला गेला तर 61,000 रुपये डायरेक्ट त्याच्या खात्यावरती सरकार भरतंय. असली स्कीम कधी ऐकली होती का? खर्चाला आणि खोली भाडं, खानावळीचं आणि खोली भाडं आपलं सरकार देतंय. हेच तसंच परत धनगर समाजासाठी सगळ्या समाजाची काळजी घेतली सरकारनं. त्यामुळं तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. आपल्याला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात जिल्ह्यात लढायचे आहेत. जिल्ह्यामध्ये ताकद आपल्याला उभा करायची आहे. आणि आटपाडी तालुक्यातल्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे की आता 4च्या 4 जिल्हा परिषद तुम्ही भाजपाच्या निवडून दिल्या पाहिजेत. सारखी परीक्षा बघू नका. एकदा आटपाडीकडून पण कॉलर टाईट करून आपल्याला जाता येईल असं काम तुम्ही करा. कराल का? आणि आता आपल्याला मोकळ्यानं 8च्या 8 उभा करता येतात. काही चिंता करू नका, कोणाला नाराज होणार नाही. सगळ्यांना तिकीटं मिळतील, सगळ्यांना व्यवस्थितपणे होईल. आणि भाजपची सत्ता ही सांगली जिल्हा परिषदवरती आली पाहिजे असं आपल्याला पूर्ण क्षमतेनं काम करायचं आहे. जी काही लोक आमच्या विरोधात काम करतायत त्यांनाही माझी विनंती आहे, एकदा आमच्यासोबत येऊन बघा जरा, मग तुम्हाला पण कळेल की आमचं काम आपलं सरळ मार्गी आहे. लांबनं आमचं वातावरण असं तयार केलंय हे गुंड आहेत, अमुक आहे, तमुक आहे, तसं काय नाही बाबानो. जे जे आमच्याबरोबर येत आहेत त्यांना आमचा स्वभाव माहीत आहे. पण तुम्ही लांबनंच आम्हाला गुंड बिंड म्हणत असाल तर त्याला काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही. तिकडं तुम्हाला काही किंमत पण नाही. उगाच तुम्ही मागं मागं पळू नका. तुम्ही सगळेजण इकडं या. आता बरेच आमचे जुने सहकारी आमच्याकडे आलेले आहेत. आणखी काय जुने सहकारी यायला इच्छुक असतील तर त्यांनी या. तुमचंही आम्ही स्वागत करू. काही अडचण नाही, काही चिंता नाही. सगळ्या लोकांचं आपल्याला व्यवस्थितपणे काम करायचं आहे, ताकदीनं काम करायचं आहे. आज जो सत्काराचा कार्यक्रम तुम्ही इथं, परत जतकरांचाही कार्यक्रम तिथं आहे, परंतु जतनं माझ्यावर इतकं उपकार केलेत ना, मी आता आयुष्यभर फेडू शकत नाही फेडू शकत. अरे किती वेळा पडायचं त्याला काही लिमिटच नाही. लय वेळा ह्या आमच्या लोकांनी लय वेळा अपमान सहन केला. हो, लय वेळा अपमान सहन केला. जनतेनं यायची, इलेक्शनचा निकाल झाला का आमच्या पोरांच्या दारात फटाड्या उडवायच्या. जनतेनं यायचं, आमच्या दारात गुलाल टाकायचा. परत पोलीस गाडी घेऊन येणार, हे चला चला. अरे आम्हीच पडलोय ना, आम्हाला दात घाला. बरोबर का नाही? किती वेळा सारखं पडायचं, सारखं अपमान. काय काय मला ते आता आमचं टेलर वारलं ते आमचे ठोंबरेवाडीचे, ज्या दिवशी मी निवडणूक पडायचो 8 दिवस तिकडं कोणी फिरकायचं नाही. पण तो टेलर आणि आमचं भगवान दड सरपंच सकाळ सकाळी यायचेच. सगळ्या गावातनं फिरून आलोय, वातावरण चांगलं होतं. पण जाऊ द्या, ह्यानं दणका दिला, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका म्हणून मला पहिल्यांदा सांगायला ते यायचे. दुसऱ्या दिवशी परत कोण यायचं नाही. बारामतीमध्ये माझं डिपॉझिट दिल्यानंतर माझं दुकान पूर्ण बंद होतं. 6 महिने कोणीच येत नव्हतं. मी माणसं सगळी ओळखली त्यावेळेस, कोण कोण आपलं गडी आहेत, कोण कोण नुसतंच असं हवेमध्ये येत आहेत, गुलालात येत आहेत. बारामतीमध्ये माझं डिपॉझिट गेल्याच्यामुळं मला एक नवीन चांगला अनुभव आला. माणसं ओळखायला शिकलो आणि ते आता शिकल्यामुळं
आता पुढं घडी कोणी आला तर माझ्या लक्षात येतो नेमका कशासाठी आला आणि हो काय करणार आहे, त्यामुळे मी तेवढं त्या पद्धतीनं त्याला रिस्पेक्ट देत असतो, बरोबर ना. पण आता काळजी करू नका. आटपाडी शहरातल्या लोकांना माझी विनंती आहे, आटपाडीची नगरपंचायतीची निवडणूक तोंडावरती आहे. आपल्याला पूर्ण शक्तीनिशी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आटपाडीच्या नगरपंचायतीवरती भाजपाचा झेंडा रोवायचा आहे. आणि आज मला कॉन्फिडन्स आलाय, पेटत कधी मला हार घातला नाही कोणी, आताच आजच घातलेत सगळ्यांनी. मला अंदाज आला सगळ्यांचा, माझ्या सगळ्या भगिनीने मला ओवाळलं. मला आता कळालंय आटपाडी शहराचा मूड काय आहे. आटपाडी शहराचा मूड आहे गरिबाचा पोरगा नगराध्यक्ष म्हणून बसवायचा, पैसेवाल्यांना घरी बसवायचा मूड आता आटपाडी शहराचा आहे की नाही. त्यामुळे निश्चितपणे आपण चांगलं ताकदीनं करू, काही चिंता करू नका, काही काळजी करू नका. मी मंत्री झालो नाही नाराज, अरे मी मंत्र्यासारखाच माझा रुबाब आहे, पुढानी मागं पोलीस गाडी नाही, एवढंच, बरोबर ना. तुम्ही मला इतकं जपलंय, अरे मी कुठं बी जाऊ द्या, गडचिरोलीत जरी गेलं तर माझी सेल्फी काढते, कशामुळं. त्यामुळे अजिबात नाराज होऊ नका. देवा भाऊ आपला आहे, चिंता करू नका, काळजी करू नका. तुम्ही लय एकदम रागात होता सगळे, फेसबुक अमुक तमुक. देवाभाऊला मी जाऊन भेटलोय, काही चिंता करू नका. भाऊ म्हणल्यावर लय पोरं टाईट करायला लागलेत सगळं वातावरण. देवाभाऊने एक शब्द मला वापरला की तू जीवाला जीव देणारे पोरं तयार केलेत महाराष्ट्रामध्ये, हे देवाभाऊंचं वाक्य होतं. मी म्हणलं साहेब पोरं काय चुकून बोलले असतील तर मी तुमची माफी मागायला म्हणले जाऊ दे, काय टेन्शन घेऊ नको, तुम्ही काम करा, तुम्ही काळजी करा. आणि तुम्हाला माहीत आहे आपला नेता मुख्यमंत्री झाल्यामुळं मी एकदम जाम खुश आहे, आणि सगळी येऊन पाया पडते त्यात मी जास्त खुश आहे. अरे अधिवेशन झालं, मोठ्यानं बोलायला पण कोण विरोधक तयार नाही. मोठ्यानं बोलायला जरा बोलतोय लगेच माघार येतंय, जरा बोलतोय माघार येत. अरे हे तिकडं आहे का आमच्याकडे आहे काहीच कळलं. काँग्रेसवाले तरी ते पण बोलवलं, जरा आवाज चढवून बोलला का परत तीच उत्तर देते ती. आमच्या सरकारला उत्तर देण्याची आवश्यकता नाही, प्रश्न पण तेच उपस्थित करतात, उत्तर पण तेच उपस्थित. हवालदिल झाले तो एकदम हवालदिल, काय दम नाही. विरोधक बी पाहिजे ना स्ट्रॉंग, त्याशिवाय मजा येत नाही. पण काय कोण स्ट्रॉंगच दिसत नाही. पुढं काम करायचं कसं करायचं, जरी कमी आजारी असले तरी त्यांना रिस्पेक्ट देऊन काम चालू आहे. परंतु जरा हिंमत येते ना, माणूस पुढं एखादा मस्तवाल असला का त्याच्या विरोधात लढण्यामध्ये जी मजा आहे ती मजा कुठंच येत नाही, कुठं म्हणजे नको वाटतं तसं. पण असू दे, आता सगळे मस्तवाल आता वळचणीला आलेले आहेत, त्यामुळे आता त्याच्यावरती जास्त चिंता करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आटपाडी तालुक्याचं डेव्हलपमेंट, आटपाडी तालुक्याचा विकास, तुम्ही मला आमदार केलं, देवाभाऊनी आमदार केलं. अरे आपण डोंगरी विभागाचा पहिला प्रश्न तारांकित उपस्थित केला, कोणी उपस्थित केला नव्हता का, केलता. डोंगरी विकासामध्ये गावं टाकतात हे सुद्धा कोणाला माहीत नव्हतं, परत यायला लागले पोस्ट डोंगरी विकास अमुक तमुक. आपण तारांकित प्रश्न उपस्थित केला, अख्ख्या महाराष्ट्राचा डोंगरी विकास योजनेचा प्रश्न मिटला. या महाराष्ट्रातली हजारो गावं डोंगरी विकास योजनेमध्ये समाविष्ट झाली आणि तिथं आता त्यांना पैसे मिळायला लागले. आज भैरजी नायकांचं बानुरगडच्या किल्ल्याचं काम सुरू आहे, देवाभावना आणून ते काम आपल्याला उद्घाटन त्याचं करायचं आहे. महाराष्ट्रातला सगळा भटका समाज, ओबीसी समाज, गरीब मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समाज आपल्याला बानुरगडावरती सगळ्या लाख लोक गोळा करायचे आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भैरजी नायकांच्या स्मारकाचं उद्घाटन करायचं आहे. अरे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, एवढ्या मोठ्या उंचीचं व्यक्तिमत्व आहे आणि ते आपल्या भागातलं आहे, याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असायला पाहिजे. संताजी घोरपडेंची समाधी आपल्या बाळवणीमध्ये, संताजी घोरपडे, अरे थरका फुटत होता शत्रूंचा, धनाजी आणि संताजीचं नाव ऐकलं तरी. हे जे आपल्या भागातले वंचित महापुरुष आहेत त्यांच्या स्मारकाची कामं आपल्याला हातामध्ये घ्यायची आहेत, काही काळजी करू नका. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना अवघं 50 वर्ष आयुष्य मिळालं, किती 50 वर्ष आयुष्य मिळालं, 450 किल्ले बांधले. आमचं 50 झालं तर आम्हाला 2 रूमच्या घर बांधता येत नाही, 450 किल्ले बांधले. पण दुर्दैवानं त्यांना आयुष्य कमी मिळालं. चांगल्या माणसाला आयुष्य कमी मिळतं. औरंगजेबाला 85 वर्ष आयुष्य मिळालं, छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 50 मिळालं. औरंगजेबचं जर एवढं सगळं होतं, त्यांचे वारस आता रिक्षा चालवतेत, भांडी धुवायला जातेत. त्यामुळं पैशाचा ज्यांना ज्यांना माज आहे ना, अरे औरंगजेब एवढं लुटमार केली तरी त्याचा आता ते रिक्षा चालवतोय, टूर 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 टूर, ते भांडी घासते ती. बघा यूट्यूबला सर्च करून,
यूट्यूबला माहिती घ्या, काय नसतंय. पैशाचा माझा थोडे दिवस असतो, जास्त काळ टिकत नाही. आणि पैशावर लोक काय लय, आता एवढी लोक अडाणी राहिली नाहीत. आटपाडी तालुक्यातली लोक स्वाभिमानी आहेत, सन्मानी लोक आहेत, चांगली लोक आहेत, त्यांना चांगलं वाईट कळतं. आणि त्यामुळं आता आपल्या तालुक्याचा पूर्ण विकास करणं ही आपली प्राथमिकता आहे, ही जबाबदारी आहे. कुठलंही राहिलेलं काम तुम्ही मला सांगा. बऱ्यापैकी कामं आपण केलेत विधान परिषदेच्या काळामध्ये. जत आणि खानापूर बॅलन्स करत 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 आपण गेलो. आता राहिलेली सगळी कामं देवाभाऊंच्या नेतृत्वात आपल्याला करायची आहेत. अरे मी मंत्री नसलो म्हणून काय झालं, माझे अनेक सहकारी मंत्री आहेत ना मंत्रिमंडळामध्ये. जयाभाऊंना ग्रामविकास खातं मिळालंय, आपले शेजारी, आपले सख्खे मित्र. कशाला चिंता करताय? ग्रामपंचायत बांधायची आहे, जयाभाऊ देवाळा बांधायचा आहे, जयाभाऊ रस्ता करायचा आहे, जयाभाऊ. काय अडचण आहे? काय अडचण नाही. शिवेंद्र राजे महाराज PWD खात्याचे मंत्री झालेत, कुठं पण रस्ता सांगा की करून घेतो आपण. काही चिंता करू नका. जे 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेले आहे आणि आपले वरचे CM DCM यांच्याकडे पूर्ण वेळ मी पाठपुरावा करून सगळ्या विभागाचे पैसे जास्तीत जास्त निधी आपल्या भागाला आणेन. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. कुठल्या इतर समाजाचे विषय असतील तर मला सांगा, कुठल्याही समाजाचा विषय. हे बघा, लोक म्हणते महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, हे थोतांड आहे सगळं. हे भाषणात सांगायपुरतं आहे. महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालतो, हे फक्त भाषणापुरतं आहे. प्रचंड जातीयवादी हे राज्य आहे, हे पहिलं डोक्यात फिट्ट करून ठेवा. हे आपण बदलू शकत नाही. आपल्याला काम करायचं आहे. जाती जातीतल्या ज्या भिंती आहेत त्या तोडून सगळ्या लोकांच्यासाठी एकत्रितपणे आपल्याला काम करावं लागणार आहे. गावागावात आपल्याला एकत्रित यावं लागणार आहे, वैचारिकपणे एकत्रित यावं लागणार आहे. अपने तो अपने होते हैं, पराये अपने नहीं होते. ध्यानात ठेवा. माझं सारखं कशाला परीक्षा बघताय? बघू नका. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. असं झालं तसं झालं बघितलंच नाही, फोन कोणाकोणाचं उचलू, बाहेर झाला होता मी, फोन कोणाकोणाचं उचलू, किती फोन येतात, नाही शक्य मला ते. तुम्ही मेसेज करा. अडचणीत आहे, PIला बोलायचं आहे, तहसीलदारला बोलायचं आहे, प्रांतांना बोलायचं आहे, काय प्रसंग आला आहे, दुसऱ्या मिनिटाला मी तुम्हाला फोन करतो. अजिबात चिंता करू. माझ्या फोन उचलला नाही म्हणून नाराज होऊ नका. आता माझी मशीन बसवायला लागल. किरकोळ गोष्टीवरती राग व्यक्त करू नका. जर काही चुकलं असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो. परंतु माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे, जतकरांनी माझा सन्मान केला मित्रांनो, आज तुम्ही सुद्धा माझ्या पाठीमागं आहेच तुम्ही ताकदीनं, पण पूर्ण शक्तीनिशी तुम्ही आमच्यासोबत राहिलं पाहिजे. हे माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. जी कोणी लोक विरोधात आहेत त्यांनाही समजावून सांगा की आपल्याला राज्यामध्ये फिरायचं आहे, राज्यामध्ये काम करायचं आहे. तुम्ही ज्या दिवशी माझ्याबरोबर ताकदीनं असाल ना, मला कोणीच अडवू शकत नाही. मी कुठेही जाऊन भिडायची माझी तयारी आहे. कोणाला मी घाबरत नाही. अरे 2.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं. पुण्यामध्ये MPSCचं आंदोलन केलं. रात्री 2 वाजता मला पोलिसांनी नेलं तिकडं. साहेबांचा मला फोन आला, गोपीचंद काय काय चालू आहे. मी म्हटलं काय चिंता करू नका, निवांत राहा. तिथं बसलो. पोलीस मला अटक पण करणार आणि सोडवणार पण. अर्धा तास झाला ती फोनवरच बोलते. सगळे वरच्या लेवलचे अधिकारी, SP लेवलचे. मी म्हटलं काय तुझ्या बापाला फोन लावलाय काय, कायदा काय त्यांनी दिलाय का रे? बाबासाहेबांच्या कायद्यानुसार जे असेल एकतर मला 8 टाका, नसेल तर 1 मिनिटात सोडून द्या. ह्याच्या पलीकडं अजिबात मी थांबणार नाही. तिथले माझे पुण्यातले सहकारी, राहू दे आता मिटलं. अरे मिटायचं काय दवा, टाकू दे ना, मी आज झोपू शकतो. चटईवर झोपायची मला सवय आहे, काय चिंता करायची नाही. हा मी संघर्ष केला. जेजुरीवरती अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं उद्घाटन पाटे 5लाच करून टाकलं. कुणाच्या कानास करू नये. 500 पोरं गोळा झाले अख्ख्या महाराष्ट्रातनं, कुणालाच माहीत नाही. कशाचं काय करायचं ते पण माहीत नाही. मी नुसते फोन केले, तुम्ही लोणंदला या, कशाला या, काय या, पोराने अजिबात विचारलं नाही. एवढा जीव माझ्यावरती टाकतेत पोरं. मग मी नाराज असेल का कधी? मी तुम्हाला नाराज दिसलो का? अजिबात नाराज व्हायचं नाही, अजिबात चिंता करायची नाही. अरे आपण मंत्री नाही, पण मंत्र्यापेक्षा आपण कमी नाही. तुमच्यामुळं, देवाभाऊंच्यामुळं, भाजपामुळं. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. काय काय खुश झाले असतील, हे झालं नाही. अरे आज झालं नाही, उद्या होईल. तुम्ही कशाला चिंता करताय? माझ्या दुःखात तुम्ही सुख शोधायला गेला, आयुष्यभर असं फुगट माराल. माझ्या आयुष्यात दुःख येत नसते. अरे आम्ही चुकीचं काही काम करतच नाही, आम्ही चांगलं काम करतो. आम्ही दुसऱ्याच्या सुखात सुख मानतो, दुसऱ्याच्या सुखात आम्ही दुःख मानणारे कार्यकर्ते नाही आहे. म्हणून आम्ही निवांत राहतो, आम्ही काम करतो, चांगल्या पद्धतीने पुढे जातो, ताकदीने पुढे जातो.
तुम्ही कायम तोंडावरती साथी असरा ठेवून काय करणार आहे? काही होणार नाही. त्यामुळं आता आमची लढाई पूर्णपणे वेगळी आहे. तालुक्यातल्या कुठल्याही लोकांशी आमची लढाई नाही, आम्ही त्या भानगडीत नाही. अधिकाऱ्यांना माझी सूचना आहे, आटपाडी खानापूर तालुक्याच्या, मग तुम्ही म्हणसाल मी तिकडे गेलोय मग इथं काय होईल, काही भानगड करायचे नाही. कार्यकर्त्याला त्रास झाला का तुम्हाला त्रास झाला म्हणून समजा, इथल्या गरीब माणसाला त्रास झाला तुम्हाला त्याची झळ पोचली म्हणून समजा. हा, तुम्हाला आम्ही कधीच त्रास देत नाही, पण जाणून बुजून जर तुम्ही त्रास द्यायच्या भानगडीत पडाल. आता हे वनमाने गुरुजी आहेत, गुरुजी उभा राहा. आता ह्यांचं वय 75 आहे, हृदयाची 2 वेळा ऑपरेशन झालेत आणि माझ्यासाठी ते फिरतात. पेन्शन आहे त्यांना 25-30 हजार रुपये. अशी माणसं माझ्या पाठीमाग आहेत म्हणून गोपीचंद उभा आहे. असं काय कोणाच्या ह्याच्यावर उभा नाही गोपीचंद. मी त्यांना अनेक वेळा विनंती, गुरुजी कशाला येत आहे? नाही, ते प्रचाराला सुद्धा जतमध्ये आले होते. आपल्या तालुक्यातल्या पोरांनी जतची सगळी जबाबदारी घेतली. मी जतच्या सगळ्या मित्रांना म्हणलं आमचं गडी तुमच्या सोबतीला देतो. एवढी राबली, अरे बाप रे. 18 पंचायत समितीला 18 मुलं इथली होती. रात्रंदिवस राबली, मेहनत घेतली, प्रत्येक ठिकाणी गेले. त्यांच्या खाली प्रत्येक बूथला 2 पोरं दिली. 287 बूथला परत 2-2 पोरं दिली. हिथं जरी निवडणुकीला आम्ही उभा नसलो तर ही पोरं राबत होती, रात्रंदिवस मेहनत घेत होती. बाहेरची सगळी पोरं होती, महाराष्ट्रातली पोरं. एवढी व्यवस्थितपणे नियोजनबद्ध निवडणूक केलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. नाराज कशाला होताय? देवाभाऊनं जर तिकीट दिलं नसतं तर आता हे आज सत्काराचा कार्यक्रम झाला असता का? सांगा, खरं सांगायचं. सगळं गडी जाऊन बसलं, त्याला तिकीट देऊ नका. एक पण बाजू घ्यायला माणूस नाही. सदाभाऊ मी, सदाभाऊला मीन, मला सदाभाऊ होत. त्यांनी मला तिकीट दिलं, परत त्यात गोंधळ. तो बाहेरचा आहे, भूमिपुत्र विरुद्ध हे बाहेरचा आहे, ह्याला पार्सल पाठवून शिव्याच द्यायची राहिली सगळे. मी म्हटलं पहिल्यांदा मी शांत असेल, कारण मी भाषणात नेहमी सांगतो, तुम्ही ऐकलंय की आपण वेळ आली तर बाळूमामा झालं पाहिजे, वेळ जर तशी आली तर बापू बिरू वाटेगावकर झालं पाहिजे, म्हणतो का नाही? आता आपल्याला बापू बिरू व्हायची गरज आहे का? आहे का? आता बाळूमामा व्हा, शांत, संयमी, नतमस्तक. व्यवस्थितपणे आपल्याला पुढे जावं लागेल. ज्याला वाटे उद्धार व्हावा त्याने गुरु बाळूमामा करावा. ज्याला वाटे उद्धार व्हावा त्याने गुरु बाळूमामा करावा. आता आपण सगळ्यांनी गुरु बाळूमामा केल्यामुळं आपण संयमात राहायचं. आपण चिंता करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, पण संयमात राहणं लय अवघड काम आहे. परवा ढोणे महाराज माझ्याकडे आलते, आमच्या पुतणीच्या लग्नाला आले होते, माझ्याकडे चहाला आले आणि मग त्याने मला सांगितलं की तुम्ही संयम हा विषय बाळूमामांचा मंत्र आहे, तो तुम्ही जपला पाहिजे. त्यामुळं तुम्ही संयमात राहावा, अजिबात नाराज राहू नका. एकदम रुबाबात फिरा. बाजारात गेलं, पेटेत गेलं, कुठे गेलं, एकदम रुबाबात राहावा. कुणी काय बोललं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आता आपलं एकच लक्ष, विकास विकास विकास. दुसरं आपण डोक्यात काही ठेवायचं नाही. आणि तालुक्यातल्या सगळ्या गावात जावा, गावागावामध्ये फळी तयार करा. भारतीय जनता पार्टीची सभासद मोहीम आपली आता सुरू आहे आणि ती मोहीम आपल्याला गावागावात राबवायची आहे. गावागावात घरी जायचं, त्या मुलांच्या मोबाईलवरनं डायल करायचं आणि गावागावामध्ये ही मोहीम आपल्याला सगळ्यांना राबवायची आहे. हे तुम्ही सगळेजण ध्यानामध्ये ठेवा आणि तशा पद्धतीनं तुम्ही सगळे कामाला लागा. तुमचा आशीर्वाद, तुमचं पाठबळ हे माझ्या पाठीमागं आहेत. ही मी अजिबात विसरू शकत नाही, आयुष्यभर विसरू शकत नाही. अरे पडळकर वाडीतला एक पोरगा ज्याला आटपाडीची पंचायत समिती कुठं आहे माहीत नाही, माझ्या गावातला कधी पंचायत समितीचा सदस्य झाला नाही, जेडपीचं तिकीट मिळण्याचा काही प्रश्नच नाही, आणि अशा गावातला पोरगा महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सदस्य होतोय. ते भाजपामुळं होतंय, ते देवाभाऊंच्यामुळं होतंय. आता माझा मतदारसंघ सोडून जतला जाऊन तिथल्या लोकांनी मला विधानसभेचा सदस्य केलेला आहे. एकदा नाही, मी 2 वेळा आमदार झालोय. काय चिंता करताय? मी तर एकदम समाधानी आहे, सुखी आहे. काही चिंता करू नका. तुम्ही एकदम निवांत राहा, बिंदास्त राहा. भाजपाची आणि देवाभाऊंची बाजू ठामपणे सोशल मीडियात लावून धरायची.
कोण जर वाकडा तिकडा बोलला ना त्याला एकदम पूर्ण सरळ करून टाकायचा. मी तुमच्या बाजून आहे, पूर्ण ताकदीनिशी आहे, कोणाचं काय ऐकून घ्यायचं नाही. हे जे बोगसगिरी सगळी सुरू आहे ना, त्या सगळ्या बोगसगिरीला पूर्णपणे ठोकून काढायचं. इकडं कोण येणार आहे, तिकडं कोण येणार आहे, काय कोणाला यायचं त्यांना येऊ द्या. आता म्हणजे जयंतराव येणार, येऊ द्या, आपल्याला काय करायचं आहे. म्हणे ते पालकमंत्री होणार, होऊ दे, काय घर काढत नाही. मागे बी होता ना पालकमंत्री, 2.5 वर्ष जयंतराव पालकमंत्री होता. जिल्हा नियोजनच्या बैठकीला येताना माझ्या मित्र आमदारांना फोन करायचा, गोपीचंद येणार आहे का. मला त्या आमदारांचा फोन यायचा, म्हणे ते विचारतंय गोपीचंद येणार आहे का. अरे हा गोपीचंद नाही, कशाला चिंता करताय तुम्ही, कोण येऊ द्या आणि कोणी जाऊ द्या, आपले पण दिवस येत आहेत, आलेत, ते एन्जॉय करा ना, कशाला टेन्शन घेताय. आणि मी नाराज आहे, माझे कार्यकर्ते नाराज आहे, आपले पण लय हितचिंतक आहेत. त्याला वाटतं काय तर ह्याचं झालं पाहिजे, काय होत नसतंय. बिरोबाय, माकोबाय, बाळूमामाय, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. काय जे होईल ते आमचं चांगलंच होईल, आमचं वाईट होणार नाही. आम्ही कुणाचं वाईट चिंतत नाही. आम्ही सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे कुणी चिंता करू नका, काही काळजी करू नका. आता भारतीय जनता पार्टीचं जे सभासद नोंदणीचं कार्यक्रम सुरू आहे, तो कार्यक्रम तुम्ही पहिल्यांदा हातामध्ये घ्या. तो कार्यक्रम आपल्याला पहिल्यांदा पूर्णत्वाकडे न्यायचा. घराघरामध्ये सदस्य करायचे आहेत. एका बूथला 200 सदस्य आणि सक्रिय सदस्य व्हायचं आहे. त्यांना 50 लोकांचं स्वतः जाऊन सदस्य नोंदणी करायची. तर तुम्हाला पंचायत समितीचं तिकीट मिळेल, तर तुम्हाला झेडपीचं तिकीट मिळेल. मी सांगत नाही, पार्टीने सांगितलंय. तुम्ही जर सक्रिय सदस्य नसाल तर झेडपीचं तिकीट मिळणार नाही. तुम्ही जर सक्रिय सदस्य नसाल, पंचायत समितीचं तिकीट मिळणार नाही. आमदारकीचा काय आता विषय नाही, अजून ते लांब आहे. त्यामुळे तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत तुम्ही हे सगळे सभासद नोंदणी करा, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. मी आटपाडी शहरातल्या सगळ्या माझ्या मित्रांचं मनापासून आभार व्यक्त करतो की इतका भव्य दिव्य देखणा. अरे माझा आमदार असताना एवढा कार्यक्रम केला, मंत्री असतो तर काय केला असता असा मी विचार करत होतो येताना आटपाडीतून. इतका भव्य दिव्य देखणा कार्यक्रम तुम्ही केला आणि तुम्ही तो उत्स्फूर्तपणे केला. ही एकजूट सगळेजण ताकदीनं ठेवा. हीच एकजूट आटपाडी तालुक्यात क्रांती करणार आहे, एकदम क्रांती करणार आहे. आणि तुम्ही आता सगळे माझे सवंगडी असे भेटलाय ना, मला वाटतंय तुमची एकत्रित सगळ्यांना उभा करून दृष्ट काढावी असं मला वाटतंय आईला सांगून. बरोबर की नाही बरोबर. सगळे एकदम बेस्ट सगळी टीम मिळाली आहे, नाहीतर लय अवघड आहे. संघ फिरून गडबड इतकी करतील लोक ना, काहीच कळत नाही. माणसात माणूस ठेवत नाही, असा माणूस आपल्याकडे कोणी नाही. सगळे एकदम चांगली माणसं आहेत. पूर्ण शक्तीनिशी आपण काम करू. परत एकदा आभार व्यक्त करतो. इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.